कोथरूड भागातील वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण रोखण्यासाठी शिवसेनेचे आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी डेक्कन विभागातील सहाय्यक पोलीस आयुक्तांना निवेदन दिले। कोथरूड भागातील वाढत्या गुन्हेगारांचे प्रमाण रोखण्यासाठी शिवसेनेचे आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या महिला आघाडी कार्यकर्त्यांच्या वतीने डेक्कन विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले। पुणे शहरामध्ये गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे। यासाठी नागरिकांचे आणि महिलांच्या सुरक्षितता धोक्यात येत आहे। त्याचप्रमाणे पोलिसांची निष्क्रियता आणि पोलिसांचे कार्यबळ कमी पडत असल्याने हे असे घडत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला। दिवसाढवळ्या मंगळसूत्र चोरीच्या 140 घटना कोथरूडमध्ये घडल्या आहेत। तसेच पत्त्यांचे क्लब आणि वेश्या व्यवसाय कोथरूड भागात राजरोसपणे चालू आहेत, तरीही पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नाही। यामुळे गुन्हेगारांना दिवसाढवळ्या मंगळसूत्र चोरी करण्याची भूमा मिळत आहे, असा आरोप शिवसेनेचे आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी केला। याचबरोबर पुणे पोलिसांनी कोथरूड भागात वाढत्या गुन्हेगारी रोखण्यासाठी गस्ती पथके तयार करावीत, ज्यामुळे गुन्हेगार पकडले जाऊ शकतात आणि नागरिक तसेच महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल। यासाठी आमदार मोकाटे यांनी डेक्कन विभागाच्या पोलीस सहाय्यक आयुक्त अरविंद पाटील यांना निवेदन दिले। पुणे शहरामध्ये आता गुन्हेगारीचा वाढता आलेख या ठिकाणी आपल्याला दिसून येतो, पण गुन्हेगारीबरोबरच महिलांचं मंगळसूत्र चोरीचं जे प्रमाण आहे ते प्रामुख्याने कोथरूड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात घडते आणि ते घडत असताना चालू काळामध्ये साधारणपणे 41 घटना ह्या फक्त एकट्या कोथरूडमध्ये घडल्या आणि चालू 2-3 दिवसामध्ये तर 7-8 घटना या ठिकाणी मंगळसूत्र चोरीच्या घडलेल्या आहेत। आज आम्ही सहाय्यक आयुक्त जे आहेत अरविंद पाटील साहेब यांना या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने महिला आघाडी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी निवेदन द्यायला आलो होतो की निवेदन देत असतानाच याचा राज्य विधानसभेच्या अधिवेशनामध्ये या प्रश्नाची मांडणी करणारच आहोत। पण ते करत असताना आत्ता या मतदारसंघामध्ये पुणे शहरामध्ये नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये मंगळसूत्र चोरीचं प्रमाण वाढलं आहे आणि ते कोथरूडमध्ये वाढलं आहे, तर त्याला कारणीभूत पण अनेक घटना या ठिकाणी आहेत। धंदे या ठिकाणी चालू आहेत, पत्त्यांचे क्लब चालू आहेत, अनेक असे अनैतिक व्यवसाय या परिसरामध्ये चालू आहेत आणि त्याच्यामुळे मोकळा वेळ मिळत गेला की गुन्हेगारी सुद्धा वाढते आणि प्रत्येक वेळेस आपण कोम्बिंग ऑपरेशन जे करतो ते रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांना करतो, पण आता मंगळसूत्र चोरीच्या बाबतीत जर आपण म्हणाल तर याच्यामध्ये काही नवे चेहरे असण्याची शक्यता आहे, कारण ते पोलिसांच्या हाती लागत नाहीत। तर अशा मंडळींचं कोम्बिंग ऑपरेशनद्वारे याच्यामध्ये त्यांना पकडलं पाहिजे आणि महिलांमध्ये किंवा सर्वसामान्य नागरिकांमध्ये ज्येष्ठांमध्ये सुरक्षिततेची भावना या ठिकाणी पोलिसांनी निर्माण करणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे आणि राजकीय पक्ष म्हणून सुद्धा शिवसेना म्हणून सुद्धा आमचंही कर्तव्य आहे। आम्ही सुद्धा नागरिकांमध्ये याबाबतीत जागरूकता करणार आहोत आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी निवेदन दिलं आहे। जे लोक फिरायला जातात, ज्या परिसरातल्या असतील त्या परिसरातली गस्ती पथकं आपण तयार करावीत की व्यायाम शाळेत असणारी मंडळी, तरुण मुलं, शालेय महाविद्यालयीन मुलं ही सुद्धा याच्यामध्ये घ्यावीत आणि ती पथकं त्या भागातली स्थानिक असावीत। त्यांना त्या ठिकाणी ओळखपत्र चोरून पळून निघाला तर तो स्थानिक नागरिक ज्या त्याच्या मागे धावला, तो जर कार्यकर्ता धावला तर तिथले नागरिकसुद्धा त्या चोराला पकडण्यास मदत करतील आणि पोलीस पण आपलं कर्तव्य पार पाडतील अशी या ठिकाणी अपेक्षा। आता मगाशी शिवसेनेचे आमच्या इकडचे आमदार म्हणजे चंद्रकांत मोकाटे आणि त्यांचे काही पदाधिकारी म्हणजे पक्षाचे आणि कार्यकर्ते असे त्यांनी येऊन आम्हाला एक निवेदन दिलेलं आहे। त्यांचं त्याच्यामध्ये त्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे की कोथरूडच्या भागामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे। म्हणजे विशेषतः त्यांचं म्हणणं होतं की चेन स्नॅचिंगचे गुन्हे जास्त प्रमाणात वाढलेले आहेत आणि त्याबद्दल पोलिसांची निष्क्रियता आहे असा त्यांचा आरोप होता आणि पोलिसांना त्या भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता पोलिसांचं बळ कमी पडतं आहे, तर लोकांचा सहभाग आम्ही देण्यास तयार आहोत। काही जे तरुण कार्यकर्ते आहेत वगैरे त्यांना पोलिसांनी गस्तीच्या भागात म्हणजे कामामध्ये सहभागी करून घ्यावं अशा प्रकारची त्यांनी एक कल्पना मांडली आणि आम्ही
त्यांना त्याप्रमाणे आणि त्यांनी असं म्हटलं की जे गुन्हेगारी संशय म्हणजे जे भाग आहे झोपडपट्ट्या वगैरे तिकडचे याच्यामध्ये कोम्बिंग पोलिसांनी वारंवार केलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्याप्रमाणे आमची कारवाई चालू आहेच. नागरिक आता काही वेळेला अशा घटनांमध्ये ज्या महिलेचं दागिना असा हिसकला जातो तिने आरडाओरडा केल्यानंतर सुद्धा आजूबाजूने जाणारे पादचारी म्हणा किंवा वाहनधारक कुणी मदतीला येत नाहीत अशा प्रकारचे अनुभव नेहमी येत आहेत. त्यामुळे नागरिक सुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये उत्स्फूर्ततेने कुणीतरी अशा वेळेला मदतीला धावलं तर पोलिसांच्या कामाला ती मदत होऊ शकते. कारण पोलीस काही सदा सर्व काळ सगळीकडे असू शकत नाही. पोलिसांची जी संख्याबळ आहे ते नेहमीच आपल्याला अपुरं म्हणजे आमच्याच इकडचं नाही कोथरूडचं बोलत नाही मी सगळीकडे अशी परिस्थिती आहे. कारण लोकसंख्या वाढत चाललेली आहे, वस्ती वाढत चाललेली आहे. निळ्या रस्त्यावरती सगळीकडे पोलीस देणं पण आमचे पेट्रोलिंग असते. आणि यामध्ये कसं आहे की वेगवेगळ्या म्हणजे गुन्हेगार चेन स्नॅचिंगला काय असेल ठराविक गुन्हेगार असं नसायला नेहमीचेच असं नाही, नवीन सुद्धा येतात किंवा इतर गुन्हे करणारे सुद्धा या प्रकारचे गुन्हे करू लागले असण्याची शक्यता आहे असं आमचं